Good morning, my dear students. I, Bhalsing Mahesh, Principal of Pravara Medical Trust College of Pharmacy, Shevgaon, welcomes you all for this second lecture on topic Concept of Health of subject Health Education and Community Pharmacy for first year Diploma in Pharmacy students. So, my dear students, in earlier lecture we had studied the various definition of the health. Then we have studied the various aspect of the health, including the physical health, mental health, spiritual health and social health. In today's lecture we are going to study the various determinants of health. So what we say, the determinants, आपण determinants of health हे कशाला म्हणणार? The determinants are those which affect on the various aspect of the health. They are called as the determinants of the health. So what are the various aspect of health? It including the physical health, mental health, social health and spiritual health. मग physical health, mental health, spiritual health and social health ह्या ॲस्पेक्टवर परिणाम करणारे जे घटक असतील त्या घटकांना म्हणायचं डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ. मग ते कोणकोणते असतील? तर डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ आर मेनली कॅटेगराइज इनटू टू टाइप्स. वन इज द इंडिव्हिज्युअल डिटर्मिनंट्स अँड सेकंड वन इज द एन्व्हायरमेंटल डिटर्मिनंट्स. आता या हेल्थवर परिणाम करणारे दोन घटक, एक स्वतःशी आपल्याशी रिलेटेड असतात त्याला म्हणायचं इंडिव्हिज्युअल डिटर्मिनंट्स, आणि जे आपल्या सभोवतालच्या वातावरणावर डिपेंड असतात, आपल्या हेल्थला परिणाम करणारे घटक, त्यांना म्हणायचं एन्व्हायरमेंटल डिटर्मिनंट्स. मग आपल्याशी रिलेटेड कोणते कोणते डिटर्मिनंट्स आहे? आपल्या स्वतःशी रिलेटेड आहेत जेनेटिक डिटर्मिनंट्स आणि लाईफस्टाईल. हे दोन फॅक्टर्स आहेत. these are the two factors which are related to ourselves and so they are called as the individual determinants. Remaining four factors like socio-economical development, political will, availability of the health sector and other factors, these are related to the environment which is surrounded to us. They are called as the environmental determinants. So we will see one by one these various types of determinants. The first one is the individual determinants. It include again it include two factors. One is the genetic and second one is the lifestyle. How genetic factors affect on our health, we will see. The first, what is mean by genetic factors? Genetic factors or hereditary factors is cause of certain diseases. आता आपण नेमका टॉपिक काय पाहतोय? हेल्थचे डिटर्मिनंट्स. हेल्थचे डिटर्मिनंट्स म्हणजे काय? असे घटक जे आपल्या हेल्थला कारणीभूत असतात त्याला म्हणायचं डिटर्मिनंट्स. येते लक्षात? मग याच्यामध्ये दोन प्रकार सांगितलेले आहेत. एक हे इंडिव्हिज्युअल आणि दुसरा आहे एन्व्हायरमेंटल. इंडिव्हिज्युअल म्हणजे जे आपल्या हेल्थच्या रिलेटेड, स्वतःशी रिलेटेडला असतील अशांना म्हणायचं अशांना म्हणायचे इंडिव्हिज्युअल डिटर्मिनंट्स. मग इंडिव्हिज्युअल डिटर्मिनंट्समध्ये कोणकोणते येतात? याच्यामध्ये येतो पहिला जेनेटिक. जेनेटिक म्हणजे काय? हेरिडिटरी फॅक्टर्स. आता हेरिडिटरी फॅक्टर्स म्हणजे जे आपल्याला हेरिडिटरी फॅक्टर्स ते काही प्रमाणात काही डिसीजसाठी रिस्पॉन्सिबल असतात. फॉर एक्झाम्पल, जेनेटिक कॅरेक्टर इनहेरिटेड फ्रॉम पॅरेंट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर गिविंग राईज टू सम काइंड ऑफ इलनेस. जे आपल्याला जेनेटिक कॅरेक्टर्स आपल्या आई वडिलांकडून किंवा आजी आजोबाकडून आपल्यामध्ये येतात, ते काही वेळेस जबाबदार असतात कशासाठी? तर कुठल्या ना कुठल्या तरी आजारासाठी, सम काइंड ऑफ इलनेस. मग इट मे बी फॉर एक्झाम्पल, देर आर ग्रेटर चान्सेस ऑफ अ चिल्ड्रन ऑफ डायबेटिक पॅरेंट्स मे सफर फ्रॉम डायबिटीज. आता हा डायबिटीज असा एक जेनेटिक डिसऑर्डर आहे, तर त्याच्यामध्ये चान्सेस असतात की जर आपल्या पॅरेंट्सला, आपल्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोणाला डायबिटीज असेल, देन देर मे बी चान्सेस दॅट देअर चिल्ड्रन मे सफर फ्रॉम दॅट डिसीज. दिस काइंड ऑफ डिसऑर्डर्स आर कॉल्ड एज द genetic disorder and this is the one of the factors which may cause the illness
to a particular individual. So it is categorized under the individual type or individual type of reason. Understand? Second one is the lifestyle related disorder. Some disorder they may arise due to the certain lifestyle of an individual. आपल्या वैयक्तिक सवयी, चांगल्या सवयी असतील, वाईट सवयी असतील, याचा आपल्या हेल्थवर परिणाम होत असतो. आणि ह्या चांगल्या वाईट सवयीमुळं कधी कधी एखादा पर्सन एखाद्या आजार त्याला किंवा एखादा डिसीज त्याला होऊ शकतो. मग लाईफस्टाईल म्हणजे काय, याच्यामध्ये येतं द वे ऑफ लाईफ, then attitude towards the life and awareness regarding the healthy living all affect the health of individual. आपला लाईफकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, आपण लाईफ कशा पद्धतीने जगतो आणि आपल्याला हेल्दी लाईफच्या बद्दल किती गोष्टींची कल्पना आहे, अवेअरनेस आहे. मग चांगल्या सवयीबद्दल किती कल्पना आहे, किती वाईट सवयीबद्दल किती कल्पना आहे, आपल्या बॉडीवर परिणाम होऊ शकतो, याच्यावर हेल्थ ऑफ इंडिव्हिज्युअल आणखीन डिपेंड असते. मग लाईफस्टाईल ॲफेक्ट हेल्थ इन बोथ वेज. इट मे प्रमोट द हेल्थ अँड मेंटेन द हेल्थ ऑर इट मे ॲडव्हर्सली ॲफेक्ट द हेल्थ. आता लाईफस्टाईलचे दोन्ही प्रकारे आपल्या बॉडीवर परिणाम होत असतो, चांगल्या प्रकारे पण आणि वाईट प्रकारे पण. म्हणजे कसं, जर एखाद्याला लाईफस्टाईलमध्ये एखाद्याच्या लाईफस्टाईलमध्ये त्याने एक्सरसाइज इन द अर्ली मॉर्निंग हे इन्क्लूड केलेलं असेल, देन इट विल डायरेक्टली इम्प्रूव्ह हिज हेल्थ. जर एखादा एक्सरसाइज करत असेल, चांगलं डाएट घेत असेल, लवकर झोपत असेल, म्हणजे दीज आर द गुड लाईफस्टाईल. आणि ह्या सगळ्या चांगल्या लाईफस्टाईलमुळे इट विल हेल्प टू मेंटेन अ गुड काइंड ऑफ हेल्थ. चांगली हेल्थ मेंटेन करण्यासाठी याचा परिणाम होतो. आणि काही काहींना वाईट लाईफस्टाईल असतात. वाईट लाईफस्टाईल मग कोणत्या चांगल्या नसणाऱ्या, की टू वेकअप लेट, उशिरा उठणं, देन लॅक ऑफ एक्सरसाइज, व्यायामाचा अभाव असणं, देन इटिंग ऑफ जंक फूड, द फूड विच इज नॉट हेल्दी, असं फूड खाणं, किंवा स्मोकिंग ऑफ सिगरेट, च्युईंग ऑफ टबॅको, drinking of alcohol. These are the lifestyle that may be added by some people or some individual in their lifestyle. So that kind of lifestyles adversely affect on the health of particular individual. येते लक्षात. Then if a person having lack of awareness, then the habits like alcoholism, drug addiction may create problems in healthy living of individual. जर एखाद्या पर्सनला अवेअरनेस नसला हेल्दी लाईफचा, चांगल्या गोष्टी कोणत्या, वाईट गोष्टी कोणत्या जर कळत नसल्या, देन दॅट काय होईल त्याचा इफेक्ट, देन इट विल अफेक्ट द हेल्थ लाईफस्टाईल, इट विल अफेक्ट द लाईफस्टाईल ऑफ अ पर्सन. अंडरस्टँड? सो दीज आर द फॅक्टर्स which are related to particular individual. They are categorized in two types, that is, one is the genetic factors and second one is the lifestyle related factors. मग हे दोन फॅक्टर आहे, याच्यामुळं पर्सन आजारी पडू शकतो, हे त्या पर्सनच्या स्वतःशी रिलेटेड असतात. मग आता दुसरे फॅक्टर कोणते, दुसरे फॅक्टर आहेत एन्व्हायरमेंटल फॅक्टर. एन्व्हायरमेंटल फॅक्टर म्हणजे कोणते, जे एखादा इंडिव्हिज्युअल किंवा सपोज आपणच आपलं स्वतःला कन्सिडर करा, आपल्या सभोवताली असणारे फॅक्टर जे आपल्याला आजारी पाडू शकतात किंवा त्याचा आपल्या हेल्थवर इफेक्ट होऊ शकतो. मग कोणकोणते ते फॅक्टर आहेत, त्यातला पहिला फॅक्टर आहे सोशल इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट. आता हे सोशल इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटमध्ये काय येतं पहा. द वे ऑफ लाईफ ऑफ ह्युमन बिंग इज गवर्न बाय द सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन अँड फ्रेम्स दॅट आर ॲक्सेप्टेड बाय द सोसायटी इन विच दे लिव्ह. आता थोडक्यात आपण दैनंदिन आपलं काम करत असताना किंवा जगत असताना आपण काय करतो, आपण एका सोसायटीत राहतो आणि त्या सोसायटीमध्ये ज्या गोष्टी ॲक्सेप्टेबल आहेत, ज्या गोष्टींना मान्यता आहे, त्या प्रकारे आपण आपलं जीवन जगत असतो. येते लक्षात. मग त्या सोसायटीचा आपल्या लाईफस्टाईलवर बऱ्यापैकी परिणाम होत असतो. मग सपोज आपल्या कंट्रीमध्ये आपण जनरली व्हेजिटेरियन फूड प्रेफर करतो, अल्कोहोलिझम टाळतो. पण इन वेस्टर्न कंट्री दे जनरली प्रेफर द नॉन व्हेजिटेरियन फूड्स. समटाईम्स ते काय करतात, अल्कोहोलिझम त्यांच्याकडे म्हणजे केलं जातं. हे आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो
त्या सोसायटीचा आपल्या जगण्यावर काय होत असतो, परिणाम होत असतो. येते लक्षात. द मेनी ट्रॅडिशन्स ऑफ अ पर्टिक्युलर ह्युमन सोसायटी मे अफेक्ट द हेल्थ ऑफ इंडिव्हिज्युअल. म्हणजे आपल्या ट्रॅडिशन्स असतील त्या ट्रॅडिशनचा आपल्या हेल्थवर परिणाम होत असतो. द सोशिओ इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट दॅट इज इम्प्रूव्हमेंट इन इकॉनॉमिकल, एज्युकेशनल, कल्चरल सेक्टर कॅन कलेक्टिव्हली कॉज द डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी. मग आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणच्या आर्थिक, शैक्षणिक आणि कल्चरल ह्या ज्या डेव्हलपमेंट होत असतात त्याच्यामुळे त्या सोसायटीची पण डेव्हलपमेंट होत असते. येते लक्षात. मग स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंग, न्यूट्रिशन, एज्युकेशन अँड हाऊसिंग फॉर हेल्दी लिव्हिंग कॅन बी फुलफिल्ड बाय द इकॉनॉमिकल ग्रोथ ऑफ सोसायटी. जर सोसायटीची किंवा पीपलची ज्या ठिकाणी लोक राहतात त्या लोकांचं जर आर्थिक स्थैर्य प्राप्त झालं किंवा आर्थिक म्हणजे इकॉनॉमिकली जर लोक स्ट्रॉंग झाले, जर इकॉनॉमिकली पीपल स्ट्रॉंग झाले तर त्याचा इफेक्ट कशावर होईल. जर एखाद्याकडे इकॉनॉमिकली स्ट्रॉंग कंडिशन आहे म्हणजे अल्टिमेटली तो चांगल्या प्रकारचं न्यूट्रिशन घेईल, बरोबर, त्याचं चांगल्या प्रकारचं शिक्षण तो त्याच्या मुलांना देईल, बरोबर, चांगल्या प्रकारच्या घरात तो राहील, म्हणजे त्याच्यामुळं अल्टिमेटली त्याची हेल्थवर त्याचे परिणाम होतील. जर आपली इकॉनॉमिकल कंडिशन चांगली नसेल तर आपल्याला काय परिणाम होतील, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपण मेंटेन करू शकणार नाही, हेल्दी फूड घेऊ शकणार नाही. जर एखाद्याने हेल्दी फूड घेतलं नाही तर त्याचा डायरेक्टली इफेक्ट त्याच्या हेल्थवर होईल. आपण एज्युकेशन मुलांना देऊ शकणार नाही, मग एज्युकेशन दिलं नाही म्हणजेच त्या मुलांना चांगल्या प्रकारचे नोकरी व्यवसाय करता येणार नाही. हे सगळं जे रिलेटेड आहे इट इज रिलेटेड टू द इकॉनॉमिक्स. मग याची एक सायकल आहे, ती सायकल म्हणजे दॅट सायकल्स आर डिस्क्राईब सम इकॉनॉमिकल, त्याला सायकलला म्हणलेलं इकॉनॉमिकल सायकल. ती कशी ॲफेक्ट होत असते आपण थोडक्यात पाहू. सगळ्यात आपण असं कन्सिडर करू, लो प्रोडक्शन ऑफ गुड अँड सर्व्हिसेस. आपण एखाद्या एरियामध्ये राहतो, आपण सपोज एखाद्या इंडस्ट्रीमध्ये राहतो, मग त्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि मग त्या इंडस्ट्रीमध्ये काय झालं, जे प्रोडक्शन आहे किंवा वस्तू तयार होणार आहे, सर्व्हिस तयार होणार आहे, त्याचं प्रोडक्शन कमी झालं म्हणजेच आपला जो इन्कम असेल तो इन्कम काय होईल, कमी होईल. जर आपलं इन्कम कमी झालं म्हणजे आपण जे न्यूट्रिशन घेणार आहोत ते चांगल्या प्रकारे घेणार नाही, एज्युकेशन देऊ शकणार नाही, चांगल्या प्रकारच्या घरात राहू शकणार नाही. याचा सगळ्यांचा परिणाम म्हणजे पुअर न्यूट्रिशन, पुअर एज्युकेशन, पुअर हाऊसिंग, याचा परिणाम कशावर होईल, इट विल अफेक्ट द डिसीज और इट विल अफेक्ट द हेल्थ ऑफ पीपल. मग डिसीज झाला म्हणजेच तो परत व्यक्ती कामाला जाऊ शकणार नाही, त्याची इफिशियन्सी कमी होईल. त्या व्यक्तीची इफिशियन्सी कमी झाली म्हणजे तो ज्या ठिकाणी काम करत होता त्याचं प्रोडक्शन अल्टिमेटली कमी होईल. प्रोडक्शन अल्टिमेटली कमी झालं, इन्कम कमी होईल, परत ही सायकल म्हणजे इट इज अ वन काइंड ऑफ सायकल. जर डिसीज झाला तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट कशामध्ये करावं लागेल, मेडिकल केअर म्हणजे औषध, मेडिसिन याच्यावर करावं लागेल. मग हेल्थ केअरवर इन्व्हेस्टमेंट कमी राहणार, त्याच्यामुळे आणखीन डिसीज होतील, परत आणखीन डिसीज झाले म्हणजे इफिशियन्सी कमी होईल आणि आणखीन लो प्रोडक्शन वस्तूंचं होईल. म्हणजे इट इज वन काइंड ऑफ इकॉनॉमिकल सायकल. जर इकॉनॉमी म्हणजे जर आर्थिक स्थैर्य असेल तर वन कॅन मेंटेन हिज हेल्थ, पण जर आर्थिक स्थैर्य नसेल, ह्या एन्व्हायरमेंटलचा फॅक्टर आहे की जर आर्थिक स्थैर्य नसेल तर त्याच्यामुळं काय होऊ शकतं, वन कॅन फॉल टू द डिसीज. देन सेकंड वन इज द एन्व्हायरमेंटल फॅक्टर. सेकंड इन्क्लूड द पॉलिटिकल विल. पॉलिटिकल म्हणजे राजकीय इच्छाशक्ती. मग राजकीय इच्छाशक्तीचा आपल्या हेल्थवर कसा परिणाम होत असतो पहा. ॲज द पॉवर्टी इज द रूट कॉज ऑफ इल हेल्थ. गरिबी हे एक महत्त्वाचं कारण आहे कशासाठी, आजारी होण्यासाठी किंवा आजारी पडण्यासाठी. द पुअर पीपल लिव्हिंग इन स्लम्स लॅकिंग ऑफ गुड हायजीन्स आर द टार्गेट ऑफ द डिसीज एजंट. जे पुअर पीपल्स किंवा जे लोक स्लम्समध्ये झोपडपट्टीमध्ये राहतात, जिथं लॅक ऑफ गुड हायजीन असतं, चांगल्या प्रकारचं हायजीन नसतं, त्यांना जनरली दे आर द टार्गेट पीपल फॉर द डिसीज एजंट. त्याला जर जनरली ते काय होतात, आजारी पडतात, बरोबर. पीपल्स इन रुरल एरिया म्हणजे ग्रामीण भागात राहणारे लोक हू डो नॉट हॅव द ॲक्सेस ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, ज्यांना लवकर हेल्थ सर्व्हिसेसचा लवकर भेटत नाहीत,
अँड द हू कॅनॉट अफोर्ड टू पे फॉर द मेडिकल ट्रीटमेंट. आणि काही लोक असे असतात की ज्यांच्याकडे पैसे नसतात मेडिकल ट्रीटमेंट घेण्यासाठी. दे आर द व्हिक्टिम्स ऑफ इल हेल्थ. ते जनरली त्यांचे आजारी पडण्याचं प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त असतं. का? ग्रामीण भाग आहे जिथं मेडिकलच्या सोयीसुविधा उपलब्ध नाही. जरी सोयीसुविधा उपलब्ध नसतील तरी काही लोकांची फायनान्शियल कंडिशन नसते की चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट घेणार, मग ते पण आजारी पडू शकतात. देन हाऊएव्हर द पॉलिसी मेकर्स म्हणजे कोण? जे आपली पॉलिसी ध्येय धोरणं ठरवतात, म्हणजे त्याच्यामध्ये येतात राजकीय लोक, बरोबर. पॉलिसी मेकर्स आर अवेअर अबाउट द हेल्थ प्रॉब्लेम्स. त्यांना हेल्थ प्रॉब्लेम्स माहीत असतात प्रत्येक ठिकाणचे. ऑफ दिस ग्रुप्स ऑफ पीपल अँड पॉलिसीज आर फ्रेम अँड इम्प्लिमेंटेड विथ ऑब्जेक्टिव्ह ऑफ मेंटेनिंग अँड प्रमोटिंग हेल्थ ऑफ द पीपल. मग ते त्या राजकीय लोक म्हणजे जे पॉलिसी मेकर्स असतात ते काय करतात? राजकीय लोक असतात ते अधिकाऱ्यांना सांगून एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी त्यांना माहीत असतं की हे ग्रामीण भाग आहे, मग ह्या ग्रामीण भागात सर्व सोयी सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे. का? तर तिथलचं लोकांचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहिलं पाहिजे. मग त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा वेगवेगळे हेल्थ केअर सेंटर्स असतील, त्या माध्यमातून पार रुरल भागापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्याचं काम ह्या पॉलिटिकल विल किंवा ह्या पॉलिटिकल एजन्सीच्या माध्यमातून होत असतं. येते लक्षात. देन सेकंड वन इज द availability of the healthcare services. Third one is the availability of the healthcare services. मग healthcare services provided by the government, non-government organization for preventive, curative and promotive health care of the people. आता ज्या वेगवेगळ्या हेल्थकेअर सर्व्हिसेस किंवा फॅसिलिटी असतात ह्या कोण प्रोव्हाइड करतं? आपल्याला जनरली गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं, शासन प्रोव्हाइड करतं, किंवा समटाईम्स इट इज प्रोव्हाइडेड बाय द नॉन गव्हर्नमेंट एजन्सीज. लाईक कशासाठी प्रोव्हाइड केलं जातं? की टू प्रिव्हेंट, आपल्याला एखादा आजार होऊ नये, किंवा क्युरेटिव्ह म्हणजे झालेला आजार बरा होण्यासाठी, किंवा हेल्थचं प्रमोशन करण्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसीज किंवा सर्व्हिस आपल्याला गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करत असतं. देर आर सम प्रायमरी हेल्थकेअर सेंटर्स दॅट शूड बी गिवन or primary healthcare that should be given on top priority which is identified as an essential part by World Health Organization. मग वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी काय सांगितलेलं आहे की सर्वसामान्य लोकांना काही गोष्टी मिळाल्याच पाहिजे. कोणकोणत्या मिळाल्याच पाहिजे? ॲडिक्वेट सप्लाय ऑफ सेफ वॉटर अँड बेसिक सॅनिटायझेशन. सर्व लोकांना चांगल्या प्रकारचं पिण्याचं पाणी आणि सॅनिटायझेशन मिळालं पाहिजे. देन प्रमोशन ऑफ फूड सप्लाय अँड प्रॉपर न्यूट्रिशन. चांगल्या प्रकारचं अन्न आणि न्यूट्रिशन भेटलं पाहिजे सर्व लोकांना. देन नेक्स्ट वन इज द मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ केअर अँड फॅमिली प्लॅनिंग सर्व्हिसेस. मॅटर्नल म्हणजे माता ज्या लहान मुलांना जन्म दिला आहे, आणि चाइल्ड लहान मुलं यांना पण बेसिक हेल्थच्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही आजकाल बऱ्याचदा शासनाच्या योजना पाहतात की गर्भवती महिलांना, लहान मुलांना चांगल्या प्रकारचा पोषण आहार शासनातर्फे अंगणवाडीच्या मार्फत पुरवला जातो. देन इम्युनायझेशन अगेन्स्ट द मेजर इन्फेक्शियस डिसीज. गव्हर्नमेंट ह्या स्कीम कंटिन्युअसली राबवत असतं. इम्युनायझेशन म्हणजे लसीकरण. बऱ्याचदा आपण पाहतो पोलिओची लस किंवा लहान मुलांना प्रायमरी हेल्थ केअर सेंटरमध्ये BCG असेल, पोलिओ असेल, त्याच्यानंतर गोवर असेल, ह्याच्या सगळ्या लसी, व्हिटॅमिन Aचे सप्लाय असेल, ह्या सर्व लसी शासनामार्फत मोफत दिल्या जातात. देन एज्युकेशन ऑफ पीपल अबाउट द हेल्थ प्रॉब्लेम. लोकांना हेल्थ प्रॉब्लेमबद्दल शिक्षण देणं. देन प्रोव्हिजन ऑफ इसेन्शियल ड्रग. जे ड्रगची आवश्यकता आहे असे ड्रग प्रोव्हाइड करणं. देन ॲप्रोप्रिएट ट्रीटमेंट ऑफ कॉमन डिसीजेस अँड इंजुरी. जे कॉमन डिसीजेस आहेत याची आणि इंजुरी याची ट्रीटमेंट ह्या माध्यमातून लोकांना हेल्थकेअर सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते टू मेंटेन द हेल्थ ऑफ पीपल्स. अंडरस्टँड. आणि हे WHOनी सांगितलेलं आहे. एवढ्या बेसिक गोष्टी तुम्ही काय करा, तुमच्या लोकांना प्रोव्हाइड करा. Then next one is the environmental factor, including the other factors like the health is the issue that involve social, economical, political and cultural, educational, moral, nutritional development and many more aspects. हेल्थ मध्ये म्हणजे हेल्थ कशाशी रिलेटेड असू शकते? हेल्थ असू शकते रिलेटेड सोशल एन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक म्हणजे इकॉनॉमी,
देन पॉलिटिकल विल याच्याबरोबर पण रिलेटेड आहे, कल्चरल डेव्हलपमेंट बरोबर एज्युकेशनल, ह्या सगळ्या गोष्टीवर हेल्थ डिपेंड असते. अँड देअर फॉर दीज ऑल फॅक्टर्स डायरेक्टली अँड इनडायरेक्टली ॲफेक्ट द ॲस्पेक्ट दॅट डिटरमाइन द हेल्थ स्टेटस ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड दॅट द कम्युनिटी. म्हणून हे सर्व फॅक्टर्स कशावर डायरेक्टली इफेक्ट करत असतात, पीपलच्या हेल्थवर, आणि त्या एका इंडिव्हिज्युअल पीपलच्या हेल्थवर केलंच म्हणजे अल्टिमेटली इट विल अफेक्ट द हेल्थ ऑफ द कम्युनिटी. अंडरस्टँड? सो माय डिअर स्टुडंट्स, in this lecture we have studied the various determinants that affect the health. Determinants are nothing but the factors which affect the various aspect of health. These are studied in this lecture. So in next lecture we will study the various indicators of the health. Till then, study at home, stay safe, stay healthy. Thank you.